शिखर बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कोर्टानेही क्लोजर रिपोर्ट स्वीकारलाय। क्लोजर रिपोर्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 70 आरोपी निर्दोष। 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची ईओडब्ल्यूनं चौकशी केली आहे। कोणताही दंडनीय गुन्हा सिद्ध होत नसल्याचं न्यायालयाकडून नमूद करण्यात आलंय। अण्णा हजारे आणि अन्य व्यक्तींच्या याचिकाही न्यायालयानं फेटाळल्या। अजित पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार, विजयसिंह मोहिते आरोपी होते। मधुकर चव्हाण, आनंदराव अडसूळ, मीनाक्षी पाटील, हसन मुश्रीफही या प्रकरणात आरोपी होते। तर हा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारलेला आहे। तर क्लोजर रिपोर्ट स्वीकारत सर्वांना निर्दोषत्व बहाल करण्यात आलेलं आहे। शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा हा क्लोजर रिपोर्ट होता, ज्यात सुनेत्रा पवारांसह 70 जणांची नावं होती आणि या सर्वांना न्यायालयानं निर्दोषत्व बहाल केलेलं आहे। 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी झाली होती आणि त्या चौकशीनंतर हा अहवाल सादर करण्यात आला होता। कोणताही दंडनीय गुन्हा सिद्ध झाला नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय। तर काय होता हा शिखर बँक घोटाळा पाहूया। आणि या घोटाळ्यात कोण कोण आरोपी होते ती नावं: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार यांचं नाव आरोपी म्हणून होतं। माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी खासदार आनंदराव अडसूळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचंही नाव होतं। दरम्यान हा घोटाळा काय होता पाहूया। तर 2001 ते 2011 दरम्यान 23 सूतगिरण्या कारखान्यांना तारण न घेता कर्ज। 23 कारखाने सूतगिरण्यांकडून कर्जफेड नाही, कर्ज एनपीएफ मध्ये। अडचणीत आलेले कारखाने अतिशय कमी किमतीत लिलावात विकल्याचा आरोप आहे। कर्ज दिलेल्या 23 पैकी अनेक कारखान्यांची संचालकांच्या जवळच्या व्यक्ती, नातेवाईकांकडूनच स्वस्तात खरेदी करण्यात आली। नेत्यांच्या खरेदीनंतर शिखर बँकेकडून पुन्हा कर्ज। एकूण 70 आरोपींविरोधात 25,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप होता। अण्णा हजारे, आरटीआय कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी याचिका केली होती। तर या सर्व याचिकाही फेटाळल्या। तर अजित पवार, सुनेत्रा पवारांसह 70 आरोपींना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, शेकापचे नेते, आर्थिक गुन्हे शाखा यांचा ईडीकडून तपास।